कर्जमाफीच्या घोषणेनंतर जर आपण पाहिलं तर आज बच्चू कडूंनी महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावतीचे ते अध्यक्ष देखील आहेत, त्यामुळे ही पत्रकार परिषदेत काय बोलणार बच्चू कडू याकडे सर्वांचं लक्ष आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे, 30 जून तारीख दिली आहे। दुसरीकडे तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत, आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे, काय सांगणार? खरं तर आज 2 वाजता आम्ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे। जे काही सांगायचं असेल ते आता त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायला पाहिजे। इथं सांगितलं तर मग त्या पत्रकार परिषदेचं काही फार महत्त्व राहणार नाही। मोठी काही घोषणा आज होऊ शकते का? काय सांगणार? शेतकरी मोठ्या प्रमाणात या बँकेमध्ये शेतकरी नाही, घोषणेचं काही कारण नाही आहे। मला असं वाटतं का परिषदेमध्ये सांगायचं एवढंच का त्या एकंदरीत कशा कशा पद्धतीनं आम्ही समोर जाणार, काय केलं पाहिजे, भविष्यात कुठलं आंदोलन कसं उभारता येईल या सगळ्या संदर्भात खुलासा करू। भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन केलं काल, दुसरीकडे आंदोलन मुंबईत आंदोलन केलेलं आहे, 2 ठाकरे बंधू एकत्र आले किंवा महाविकास आघाडीचे देखील पक्ष होते, ईव्हीएम विरोधात जे आहे ते निवडणूक आयोगावर मोर्चा काढलेला होता, कसं पाहता या संपूर्ण मोर्चाकडे? नंतर फार महत्त्वाचं आहे काँग्रेसने किंवा आघाडीने जो निवडणुकीच्या संदर्भात काढलेला मोर्चा आहे ते देशाची फार महत्त्वाची गरज आहे। लोकशाही टिकवायची असेल तर मतदान ही फार पवित्र भावनेतून झालं पाहिजे, पवित्र पद्धतीनं झाली पाहिजे। आणि तर जे पवित्र पद्धतीनं झालं नाही तर मग मात्र लोकांच्या मूलभूत अधिकारावरच गदा येईल। त्याच्यानं निश्चितच ते आंदोलन फार महत्त्वाचं आहे आणि ते केलं पाहिजे। हो, कर्जमुक्तीसाठी ज्या पद्धतीनं तुम्ही बैठक घेतली त्यानंतर तारीख सरकारने दिली, परंतु टीका अनेकांकडनं केली जात आहे। फक्त तारीख घेऊन आलेले आहेत, ठोस निर्णय झाला नाही, सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, काय या संदर्भात आम्ही 2 वाजता सगळं पुराव्यासहित बोलू। आपण बघू शकतो बच्चू कडूंनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्याच्या आंदोलनाचा एक रोडमॅप आता आपल्या हाती आलेला आहे। आपण बघू शकतो पाहणी जी आहे ती ज्या ठिकाणी आंदोलन होणार होतं त्या ठिकाणी आंदोलन न करता दुसऱ्याच ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं होतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हा संपूर्ण रोडमॅप आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं बच्चू कडूंनी म्हटलं होतं की गणिमी कावा करून आम्ही नागपुरामध्ये आंदोलन करू, आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा संपूर्ण रोडमॅप आहे जो आधी तयार करण्यात आला। भाऊ, काय सांगणार? हे कशा पद्धतीनं रोडमॅप तयार करण्यात आलं होतं? नाही, आखरी आंदोलन म्हटलं का त्याच्यात पद्धती असतं, सरकार कसं लगेच चर्चेला येईल याच्यासाठी ते प्रेशर निर्माण केलं गेलं पाहिजे। आता आमची संख्या फार कमी होती आणि संख्येनुसार आम्हाला माहीत होतं का कितीक लोक जास्तीत जास्त येईल आणि राहणार कितीक लोक, सोबत किती लोक किती काळ राहील। आता सुरुवातीला 28 तारखेला संख्या वाढली आणि रात्री ते थोडी कमी झाली आणि मग कमी संख्येमध्ये आंदोलन कसं केलं पाहिजे याची रणनीती आम्ही पहिलेच तयार केली होती आणि त्याला म्हणजे 100% यश पण आलं। नाक दाबण्यात, सरकारचं नाक दाबण्यात आम्ही यशस्वी झालेलं आहे। त्याचे काय गुन्हे दाखल होईल आता पोलीस प्रशासन पाहत आहे का प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे कसे दाखल करून घेता येईल, कायमची अद्दल बच्चू कडूला कसं घडवता येईल याचा प्रयत्न पोलीस करणारच आहे आणि सरकारही करेल। पण आम्ही सरकारचं नाक दाबण्यात आमच्या ज्या गनिमी कावाचा फायदा झालेला आहे। छत्रपती शिवरायांच्या या गनिमी काव्यामुळं आम्हाला ते एक मोठं यश त्याच्यात प्राप्त झालं आहे। पुढची लढाई कशी असणार आहे? 30 जून कर्जमुक्तीची तारीख सरकारने दिली आहे, शब्द जर सरकारने पाळला नाही तर काय भूमिका? तेच आपण आता 2 तारखेला 2 वाजता मी सांगणार आहोत। आज जर आपण पाहिलं तर 2 वाजता बच्चू कडूंची महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आणि या पत्रकार परिषद आगामी काळात होणाऱ्या आंदोलनासंदर्भात जी आहे ती माहिती दिली जाणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।